मी प्राध्यापिका मेधा दाते, लेखक क्रमांक 302, 28 ऑक्टोबर. मॅक्स मुल्लर. आज ह्या पाश्चात्य वेद अभ्यासकाची फ्रेडरिक मॅक्स मुल्लरची पुण्यतिथी आहे. जन्माने हा जर्मन माणूस, पण ऐन 20मध्ये शिक्षण व उद्योगासाठी ऑक्सफर्डला स्थायिक झाला. तो भाषा अभ्यासक होता. अरबी, ग्रीक, फारशी, लॅटिन आणि संस्कृत सगळ्या भाषा त्याने छान अभ्यासल्या होत्या. आणि बर्लिन, पॅरिसमधल्या अनेक विद्वानांनी त्याला संस्कृत वाङ्मय, त्यांचा तुलनात्मक धर्म, तुलनात्मक भाषाशास्त्र यांच्या अभ्यासनाला प्रोत्साहन दिले. ऋग्वेद समजून घ्यायसाठी त्याला आग्रह धरला. त्याप्रमाणे त्यांनी तो समजून घ्यायला सुरुवात केली. त्यासाठी त्याला अन्य भारतीय धर्मग्रंथ, ऋषीमुनींची चरित्र, अनेक पुराणं यांचा सांगोपांग विचार करावा लागला. तो बऱ्यापैकी त्यांनी केला. पण 1849ला त्यांनी ऋग्वेदावर पुस्तकं लिहिलं. पण ही संशोधित आणि प्रमाणित देवनागरी प्रत छापायसाठी त्याला इंग्लंडमध्ये छापखानाच मिळेना. आणि कसं शक्य होतं? मिळणारच नव्हता. मग मुद्रक नाही म्हणून काम थांबवणंही शक्य नाही. मग आता काय करायचं? तर मुल्लर यांनी काय केलं, देवनागरी लिपीत अक्षरे लिहिली, त्याचे खिळे तयार केले आणि प्रचंड मेहनत आणि चिकाटीमुळे त्यांचे ते लिखाण शेवटास गेले. आणि शेवटी ऑक्सफर्ड विद्यापीठाने पहिली ऋग्वेदाची प्रत प्रकाशित केली. संस्कृती, वाङ्मय त्यांची प्रचंड ओढ होती. इथपर्यंत सगळं छान, आपल्यालाही छान वाटतं. तसं त्यांच्या एका मनात हा कप्पा, भारत हा कप्पा झाकलाच राहिला शेवटपर्यंत. पण अचानक भारतीयांप्रतीची नियत बदलली. त्याला घटना जी घडली ती म्हणजे एक महान दुष्ट व्यक्ती म्हणजे लॉर्ड मेकॅलो. 1855ला त्यांची पहिली भेट झाली. हा संस्कृतचं प्रेम बिम सगळं ठीछट, काय गरज आहे, तुला जे समजलं आहे त्याचा आपल्याला उपयोग करून घ्यायचा आहे असं म्हणून त्यांनी त्याच्यात आमूलाग्र बदल केला. त्या दिवशीच्या त्याच्या डायरीमध्ये त्यांनी लिहिलं आहे की हा लॉर्ड मेकॅलो हा प्रचंड आग्रही वृत्तीचा माणूस आहे. त्यांनी मला काय म्हणायचं हे ऐकून न घेता त्यांनी त्याला जे हवं आहे ते त्यांनी मला स्पष्ट सांगितलं की संपूर्ण भारताला लवकरात लवकर ख्रिश्चन बनवायचं हे काम, आणि त्यासाठी त्यांच्याच धर्मग्रंथातले काही दाखले, त्यांच्या गोष्टी मला हव्या आहेत, त्या तू मला सारख्या पुरवायच्या. हा तयार होतो. त्याला भल्या मोठ्या पगारावर नेमलं जातं. अनेक जागांवर नेमून त्याला भूषणं व पदं दिली जातात. म्हणजे त्याला न्याय कोर्टाचं एक डीन केलं जातं. वेगवेगळी उत्तम पदं त्याला दिली जातात. आणि लगेच तिथंच मॅक्स मुल्लरचं भारत, संस्कृत हे सगळं प्रेम देशोधडीला लागतं. तो फक्त हाच विचार करायला लागतो की जे लॉर्ड मेकॅलोला हवं आहे ते आपण त्याला द्यायचं. आणि हा लॉर्ड मेकॅलो 1832मध्ये भारतात ईस्ट इंडिया कंपनीचा ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून रुजू झालेला असतो. तो 35पर्यंत पूर्ण भारत फिरतो. म्हणजे 2 फेब्रुवारी 35ला त्याने आपल्या एका मित्राला पत्र लिहिलं आहे. त्यात तो लिहितो, म्हणजे किती गोष्ट गमतीची आहे बघा, आपली किती अवनती अधोगती झाली आहे त्याला तोड नाही. तो लिहितो आहे त्या पत्रात की अरे हा भारत देश फार अजब आहे. इथे कोणी चोर नाही, कोणी भिकारी नाही, आणि ह्यांची नैतिकता अद्वितीय आहे. आणि हे सर्व कशामुळे आहे तर वेदांमुळे आहे असे कळते. हे वेद त्यांचे धर्मग्रंथ आहेत. हे पत्र त्यांनी टाकलं आहे. पुढं तो आपल्या मित्राला आपला कपटी हेतू स्पष्ट करतो आणि तो म्हणतो, अरे कोणत्याही मिशनरीशिवाय इथे मला काम चोख होईल असं दिसतंय. फक्त त्यांचा वैदिक प्रेम आणि अभ्यास यावरची श्रद्धा उचलायची, ती इंग्रजी अभ्यासावर कशी बसेल हे बघायचं. हा त्याचा स्पष्ट हेतू, तो साध्य झाला आहे हे लगेचच दिसतं. पुढे 3-4 वर्षात तो वडिलांना पत्र टाकलं आहे. त्या पत्रात म्हणतो, ही लोके एकदा आपल्यावर निष्ठा ठेवली की आपण म्हणेल ते करायला तयार होतात. आणि त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे मी इथं 3-4 वर्षामध्ये इंग्रजी शाळा कॉलेजे काढली आहेत. त्याची संख्या आता 1400च्या वर गेली आहे. माझा तुम्हाला खूप अभिमान वाटेल असं वडिलांना तो म्हणतो. आणि मॅक्स मुल्लरचा मला खूप छान उपयोग करून घेता आला हेही त्या पत्रात त्यांनी नमूद केलं आहे. पण मुल्लर मात्र
वयाच्या 75व्या वर्षी दिग्गज शास्त्रीजींना कलकत्त्याच्या पत्र लिहून कबूल करतो की माझे संस्कृत ज्ञान इतके तगडे नाही की मी त्यावर पुस्तक लिहावे, माझे ते सोसोच आहे, माझं भारतात येणं राहून गेलं, आता ह्यापुढं येणं जमणार नाही, हेही तो सांगतो. आणि फिरून लॉर्ड मेकॅलोची आठवण झाल्यावर मात्र भारत कप्पा लगेच बंद होतो आणि तत्क्षणी तो म्हणतो की त्यांनी उल्लेख केला आहे की हिंदू धर्माचे झाड मुळासकट कधी उपटले जाईल आणि तो सोन्याचा दिवस असेल असं तो नमूद करतो. पैशासाठी काय भयानक विकृतीला विकला गेलेला हा माणूस, अशा चुकीच्या माणसाचे पण फक्त त्यांनी वेदांचा अभ्यास केला, कोणत्या का हेतूने असे ना, पण त्यांनी वेद अभ्यासले म्हणून क्षणभर म्हणजे उल्लेख करणं गरजेचं वाटलं म्हणून केला. कारण स्वामी विवेकानंद म्हणत असे जे धर्मप्रचारक येत, मिशनरी येत, त्यांच्यासाठी त्यांच्या बाबतीत ते म्हणत ते येतील, क्षणभर फडफडतील म्हणजे बडबडतील आणि पालापाचोळ्यासारखे उडून जातील, कारण हिंदू धर्माला ते थोडाही धक्का लावू शकणार नाहीत. तो इतका मुळापर्यंत हिंदूंच्या रुजलेला आहे. धन्य वेदज्ञान आणि धन्य जगद्वंद्य नैतिकता. नमस्कार.